श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाला नमस्कार करून सिद्धयोगी नामधारक भक्ताला विस्ताराने सांगत आहे की आपल्या भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांना संकटातून तारण्यासाठी भगवंताने मनुष्याच्या रूपात अवतार घेतला. हे नामधारक ऐका. राजा अंबरीशाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या भक्तीखातर स्वतः भगवान विष्णूंनी पृथ्वीवर मनुष्य आणि इतर नानाविध रूपे घेऊन अवतार धारण केला. भगवंताने मासा, कासव, डुक्कर हे अवतार घेतले. तसेच मानवी शरीर आणि सिंहाचे मुख असलेले नरसिंह अवतार घेतला. पुढे राजा बळीला तारण्यासाठी वामन रूपातील भिक्षुक होऊन त्यांनी ब्राह्मण आणि क्षत्रियांची कर्तव्य पार पाडली. पुढे राजा दशरथाच्या कुळात त्यांनी अत्यंत प्रख्यात असा श्रीरामाचा अवतार घेतला. त्यानंतर कृष्ण अवतारात राजा असूनही त्यांनी गोकुळात गवळ्यांच्या घरी जन्म घेऊन गायी राखण्याचं काम केलं. सर्व वस्त्रे त्यागून ते दिगंबर झाले आणि बौद्ध रूप धारण केलं. तसेच पुढे होणारा कल्की अवतार धारण करून ते घोड्यावर स्वार होऊन दृष्ट्यांचा संहार करतील. ज्याप्रमाणे सगरपुत्रांच्या उद्धारासाठी भगीरथाने तप करून गंगेला भूमंडळावर आणले, त्याचप्रमाणे कलियुगात भक्तांच्या रक्षणासाठी स्वतः दत्तात्रयांनी अवतरलेले आहेत. त्याचप्रमाणे पूर्वजन्मीच्या एका ब्राह्मण स्त्रीने भगवान विष्णू आणि दत्तात्रयांची मनोभावे आराधना केली होती. तिच्याच पोटी त्यांनी पुढे अवतार घेतला. ही अत्यंत आश्चर्यकारक कथा तू ऐक. पूर्वजन्मीच्या एका ब्राह्मण स्त्रीने भगवान विष्णू आणि दत्तात्रयांची मनोभावे आराधना केली होती. तिच्याच पोटी त्यांनी अवतार घेतला. ही अत्यंत आश्चर्यकारक कथा तू ऐक. पूर्व दिशेला असलेल्या पिठापूर नावाच्या नगरात उत्तम कुळातील आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत होते, ज्यांचं नाव आपळराज असं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव सुमती असं होतं. त्या अत्यंत आचारसंपन्न आणि पतिव्रत्या होत्या. घरी येणाऱ्या सर्व अतिथींचा आणि पाहुण्यांचा त्या अत्यंत भक्तिभावाने पूजा आणि सेवा करत होत्या. अशा प्रकारे त्यांचं जीवन सुरू असताना सुमती केवळ पतीची सेवा आणि घरी येणाऱ्या अतिथींची उत्तम प्रकारे पूजा करण्यातच आपले मन निरंतर गुंतवून ठेवत असत. असे दिवस जात असताना एके दिवशी अमावस्येच्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी पितृश्राद्ध होतं. त्याचवेळी साक्षात भगवान दत्तात्रेय तिथे एका संन्याशाच्या वेशात आले. श्राद्धाचे जेवण ब्राह्मणांना वाढण्यापूर्वीच दारात आलेल्या त्या अतिथीला पाहून सुमताने त्यांना भिक्षा घातली. सुमतीच्या या भक्तीवर आणि औदार्यावर साक्षात दत्तात्रय महाराज त्या क्षणी अत्यंत प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन त्यांनी आपले अत्यंत दिव्य आणि अगम्य असे त्रिमूर्ती रूप प्रगट केले. ते पाहून त्या पतिव्रता सुमतीने मनोभावे त्यांच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला. दत्तात्रय तिला म्हणाले, हे माते, तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती तू मागून घे. तुझ्या मनात जे जे माझ्यासाठी मागण्याची इच्छा आहे ते तुला त्वरित प्राप्त होईल. स्वामींचे हे प्रेमळ वचन ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीने मनात विचार केला आणि हात जोडून देवांची विविध प्रकारे स्तुती करत ती प्रार्थना करू लागली. हे जगन्नाथा, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच या संसार सागरातून सर्वांना तारणारे आहात. हे देवराया, माझ्या मनात एक मोठी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी. तुम्ही मला माता म्हणून हाक मारली आहे ना, आणि आता वर देत आहात ना, तर माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा. तुमचे शब्द खोटे ठरणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण तुम्ही कृपासिंधू आहात. हे जगज्जीवना, अनाथ तारका नारायणा, तुम्हीच माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण करावी. असे म्हणत ती पुन्हा देवाच्या चरणांना घट्ट बिलगली. तिचे हे कारुण्यपूर्ण शब्द ऐकून साक्षात त्रिमूर्ती दत्तात्रय मनातून अतिशय आनंदी झाले. त्यांनी तिचा हात धरून तिला धीर दिला आणि म्हणाले, हे जननी, निसंकोचपणे माग. त्यावरती पतिव्रता म्हणाले, हे स्वामी, तुम्ही मला माता असं नाव दिलं आहे, तर तुम्ही तुमच्या या शब्दाला जागलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही स्वतः माझे पुत्र व्हावे. ती पुढे म्हणाली, मला यापूर्वी अनेक पुत्र झाले, पण जिवंतच राहिले नाही, आणि जे आता जिवंत आहेत त्यातील एक डोळ्यांनी अपंग आहे, तर दुसरा पायांनी अपंग आहे. म्हणून मला तुमच्यासारखा अत्यंत ज्ञानवंत परमपुरुष, संपूर्ण जगाला वंदनीय असलेला आणि देवासारखा तेजस्वी दाता असा पुत्र हवा आहे. तिचे हे मागणे ऐकून भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले, कारण भविष्यात भक्तजनां
ना ज्ञान आणि दीक्षा देण्यासाठी त्यांना स्वतःलाच अवतार घेणं गरजेचं होतं. ते तपस्वी दत्तात्रेय तिला म्हणाले, हे बघ, तुला एक दिव्य पुत्र होईल. तो कलियुगात अत्यंत कीर्तिमान होईल आणि तुझ्या संपूर्ण वंशाचा उद्धार करेल. परंतु तुम्ही नेहमी त्याच्या इच्छेनुसार वागलं पाहिजे. तो फार काळ तुमच्याजवळ घरात राहणार नाही. तो ज्ञानमार्गाचा प्रसार करणारा असेल आणि तुमच्या घरचे सर्व दैन्य दारिद्र्य दूर करेल. एवढे सांगून ते तपस्वी तेथून अदृश्य झाले. हे पाहून सुमतीच्या मनात अत्यंत विस्मय म्हणजेच आश्चर्य वाटलं. तिने घरात येऊन आपल्या पतीला हा सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून त्या दोघेही आनंदाने थक्क झाले आणि त्यांना समजलं की स्वतः दत्तात्रेय आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. दुपारी जेव्हा श्राद्धाच्या वेळी दत्तात्रेय अतिथी म्हणून आले तेव्हा सुमतीने त्यांना रिकाम्या हाती न पाठवता भिक्षा घातली. याचे फळ त्यांना मिळाले. भगवान दत्तात्रेयांच्या मुख्य स्थाने म्हणजे माहूरगड आणि करवीर म्हणजेच कोल्हापूर क्षेत्र आहेत. तसेच त्यांचा वास नेहमी पंचाळेश्वर नगरातही असतो. आपल्या पतीचे हे बोलणे ऐकून पती आपळराज अत्यंत आनंदी झाला. ते म्हणाले, हे पतिव्रते, तू खूप चांगलं केलंस. तुझ्यामुळे आज माझे सर्व पितर तृप्त झालं आहे. पितृश्राद्धाचे हे कर्म आम्ही भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण केलं आहे. म्हणूनच साक्षात त्यांनी प्रत्यक्ष येऊन आज आमच्या घरी भिक्षा ग्रहण केली आहे. यामुळे आमचे सर्व पित्र कृत्यार्थ होऊन निश्चितपणे स्वर्गलोकी गेले आहेत. कारण साक्षात त्रिमूर्ती अवतार असताना विष्णुरूप दत्त आज आम्हाला भेटले. अशा प्रकारे 9 महिने पूर्ण झाल्यावर सुमती एका अतिशय शुभ दिवशी प्रसूती झाली. तिने पुत्राला जन्म दिला. त्यानंतर ब्राह्मणाने स्नान करून बालकाचे शास्त्रोक्त जातकर्म केले. सर्व ब्राह्मण मंडळींना एकत्र बोलवून बालकाची कुंडली पाहण्यात आली. तेव्हा ज्योतिषी म्हणाले, हा बालक अत्यंत महान, तपस्वी, सामर्थ्यवान आणि जगाला दीक्षा देणारा जगद्गुरू होईल. म्हणूनच त्या ब्राह्मणाने त्याचं नाव श्रीपाद असं ठेवलं. भक्तांचा उद्धार करण्यासाठी साक्षात त्रिमूर्तींनीच हा अवतार घेतला होता. त्या बालकाचं वय जेव्हा 7 वर्षाचं झालं तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचे मुंजबंधन करण्याचं ठरवलं. मुंज होऊन तो बालक ब्रह्मचारी होताच त्याने स्वतःहून 4ही वेद म्हणायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर मीमांसा आणि तर्कशास्त्र यासारख्या कठीण विषयावर तो सविस्तर भाष्य करू लागला. हे अद्भुत ज्ञान पाहून नगरातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ते आपापसात बोलू लागले की हा नक्कीच कोणीतरी अत्यंत दयाळू देवाचा अवतार आहे. तो 7 वर्षाचा बालक सर्वश्रेष्ठ ब्राह्मणांना धर्मशास्त्रातील आचार, व्यवहार, प्रायचित्त आणि वेदांताचा गूढ अर्थ सहजपणे समजावून सांगू लागला. असे दिवस जात असताना जेव्हा तो बालक 16 वर्षांचा झाला तेव्हा माता पित्यांचा विचार केला की आता आपल्या पुत्राचा विवाह करून द्यावा. त्यांनी पुत्राशी विचार विनिमय केला. बाळा, आता तू लग्न केलं पाहिजेस. त्यावर श्रीपाद म्हणाले, माता पित्यांनो, माझे विचार ऐका. माझी इच्छा काही वेगळीच आहे. जर तुम्हाला माझे लग्न लावायचे असेल तर माझा विचार ऐका. मी वैराग्य नावाच्या स्त्रीशी लग्न केलं आहे आणि मी तिच्यासोबतच राहणार आहे. माझी आवड तिच्यातच आहे. त्या वैराग्यरूपी स्त्रीशिवाय या जगातील इतर सर्व स्त्रिया माझ्यासाठी माते समान आहेत. तुम्ही कितीही सुंदर मुलगी आणली तरी मी तिला माताच मानेन. मी जन्मतच तपस्वी आणि ब्रह्मचारी आहे. योग साधनेशिवाय इतर कोणतीही स्त्री माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. हा माझा ठाम निश्चय आहे, कारण माझं नाव श्रीवल्लभ आहे. अशा प्रकारे त्रिमूर्तींचा अवतार असलेल्या त्या बालकाचं नाव श्रीपाद श्रीवल्लभ पडलं. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं, आता मला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा द्यावी. पुत्राचे हे वैराग्यपूर्ण शब्द ऐकून माता पित्यांना पूर्वजन्माची किंवा त्या भिक्षुकाने दिलेली आठवण आठवली आणि त्यांना खात्री पटली की देव जे बोलत होते ते सत्य ठरले. माता पिता विचार करू लागले की याला आपण आपला सामान्य पुत्र म्हणू नये. हा साक्षात अवतार पुरुष आणि तपस्वी आहे. याच्या मनात जशी इच्छा असेल तसेच आपण करून दिलं पाहिजे. मनात असा निश्चय करूनही आई वडील पुत्राला म्हणाले, बाळा, आम्ही या आशेने जगत होतो की तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील. असा विचार करून सुमतीने मन अत्यंत व्याकुळ झाले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि पुत्राच्या अप्रतिमेमुळे ती दुःखाने बेशुद्ध पडली. आपल्या मातेचे हे दुःख पाहून त्या श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला शांत केले. आपल्या मऊ हातांनी आईला उठवून तिचे अश्रू पुसले. हे माते, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला जे जे हवं आहे ते मी तुला देईन. तू आपलं मन खंबीर कर.
आणि सुखाने घरात राहा. माता म्हणाली, बाळा, तुझ्या जन्मामुळे आम्ही आमचे सर्व जुनं दुःख विसरलो होतो. आम्हाला अशी आशा होती की तू म्हातारपणी आमचं रक्षण करशील आणि आमचे दारिद्र्य दूर करशील. तुझ्याशिवाय आम्हाला जे इतर 2 पुत्र आहेत त्यापैकी एक पांगळा आहे आणि दुसरा अंध आहे. त्यांचा सांभाळ आता कोण करणार आणि आमचं रक्षण पण कोण करणार? आईचे हे कारुण्यरूप शब्द ऐकून श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या दोन्ही भावांकडे आपल्या कृपादृष्टीने पाहिलं. त्या क्षणी चमत्कार झाला आणि त्यांचे ते दोन्ही भाऊ पूर्णपणे बरे झाले. एकाला अंधाला दृष्टी आली आणि दुसरा पांगळा चालायला लागला. हे दोन्ही भाऊ इतके विद्वान झाले की ते त्या क्षणी वेद, शास्त्र आणि व्याकरण बोलू लागले. ते दोघे धावत आले आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी पडून म्हणाले, तुमच्या कृपेने आम्ही कृतार्थ झालो. श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांना धीर दिला आणि वर दिला की तुम्ही दोघे दीर्घायुष्य व्हाल आणि तुमचे घराणे पुत्रपौत्रांनी आणि ऐश्वर्याने नेहमी समृद्ध राहील. तुम्ही दोघे मातापित्यांची मनोभावे सेवा कराल. यामुळे तुम्हाला परमसुख आणि ज्ञान मिळेल. या जगात सर्व सुखे भोगून शेवटी तुम्ही निश्चितपणे मोक्ष मिळवाल. भावांना असा उपदेश करून त्यांनी आपल्या मातेची समजूत काढली आणि म्हणाले, माते, आता या तुझ्या दोन्ही गुणवान पुत्रांना पाहून तू सुखी राहा. हे दोघेही पुत्र 100 वर्ष जगणारे होतील असा तू मनात विश्वास ठेव. ते या जगात कीर्तिमान आणि वेदशास्त्रात पारंगत होतील. त्यांच्या घरात आणि वंश परंपरेत अखंड लक्ष्मी राहील. आता मला साधू संतांना आणि भक्तांना दीक्षा देण्यासाठी उत्तर दिशेकडे जाणे भाग आहे. माझ्या जाण्याचं दुःख न करता हे माते, तू मला आनंदाने निरोप दे. त्यानंतर हे त्वरित काशी नगरीला गेले आणि तिथे काही काळ गुप्त रूपाने राहिले. अशा प्रकारे मातापित्यांचा निरोप घेऊन ते तेथून अदृश्य झाले. मानवी शरीरात घेतलेल्या या अवताराचे मुख्य उद्दिष्ट जगाचं कल्याण करणं हेच होते. काशीहून निघाले ते बद्रीनाथला गेले आणि तिथे भगवान नारायणाची भेट घेतली. त्यानंतर मनातल्या वेगाने प्रवास करत ते पवित्र गोकर्ण क्षेत्राला गेले. साधुजन आणि भक्तांना सन्मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांना दीक्षा देण्यासाठी ते विविध तीर्थक्षेत्री फिरत राहिले. ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर म्हणतात की, हे श्रोत्यांनो, ही पवित्र कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐकली. सिद्ध योगींचे हे अमृत वचन ऐकून नामधारक भक्ताने त्यांना नम्रपणे पुढील प्रश्न विचारला. हा संवाद श्री नरसिंह सरस्वतींच्या चरित्रातील एक भाग आहे. अशा प्रकारे सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा सांगणारा हा 5वा अध्याय येथेच पूर्ण झाला. हे सर्व श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुचरित्र अध्याय 5वा इथेच समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त.